तर भावानं आम्ही रात्रभर व्हिडिओ बघून सगळ्यांचे ब्लॉग बघून आज म्हटलं काहीतरी आपण स्वतःचं काहीतरी करूया. तर मग उठलो आणि सर्वात आधी सगळ्या कपड्यांच्या घडी घातली, गाड्या वगैरे घालून घेतल्या व्यवस्थित. म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊया. आणि सकाळ सकाळी झाडू मारलेला चांगला असतो. आणि कहाणी लावायचं म्हटलं तर आपलं सगळ्यात फेवरेट के इम्रान हाशमी लावले गाणं. त्यानंतर म्हटलं जरा पंखा झाला लय खराब झालं, त्याला जरा साफ करून घेऊया. पंखा वगैरे जरा साफ घेतला करून. आणि त्यानंतर आपली ही टॅटूची किट आहे ती पण जरा बराच 2-3 महिने झालं कस्टमर नसल्यानं ते काहीच काम नव्हतं, त्याच्यामुळं जरा हे साफसफाई नीट चकाचक करून घेतो म्हटलं. आणि एकदम क्लीन व्यवस्थित करून सेटअप वगैरे लावून ठेवतो नीट. आता चकाचक एकदम ट्रॉली साफ केली, एकदम क्लीन दिसे. सेटअप लावून घेऊया पटपट आणि आपण पुढच्या कामाला निघूया. ट्रॉली एकदम व्यवस्थित चकाचक लावून एकदम व्यवस्थित तिला गिफ्ट दिला. आणि त्यानंतर म्हटलं जरा दाढी केसले वाढे जरा कापून येऊया, जाऊया आपली गाडी घेऊन जरा साफसफाई करतो, गाडीला साफ करून निघालो आपले केस कापायला. केस कापाय बसले आपला भावाकडे. भाऊ हाय पन्नाने लगेच चापून दिले पटपट. आता म्हटलं जरा रविवारसाठी मासं घेऊया. मासं वगैरे घेऊन आता घरी आलो. बटाट्याचं कालवण आणि भात केला. त्यानंतर जरा भांडी घासून घेतो म्हटलं आणि आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करूया. दुपारी जेवण वगैरे झोपलं. त्यानंतर उठल्यावर बघूया आपला बाबा आता काय काम आहे. तर कपडे लावायचे राहिले, कपडे तेवढे लावून मशीनला घेऊया. सगळे कपडे एका आठवड्याभराचे आम्ही एकदाच काय ते लावतो. तर कपडे वगैरे लावून घेतो मशीनला आणि चाय टाकूया बाबा. व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला सगळी काम आली पाहिजे, कुठल्याही कामात लाजलं नाही पाहिजे आणि बाकी कुणाच्या भरोशावर बसायची गरजच नाही. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. आज सुट्टी असल्या कारणाने म्हटलं काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट करून घ्या. आपण दिवसभरात काय काय करतोय तुम्हाला दाखवूया. आवडला असेल तर लाईक करून पुढच्या टायमाला अजून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न